नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. लेखीसाठी 30 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐक व लिही. श्रुतलेखन 5 गुणांसाठी. शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत. इथे नमुना दाखल 10 शब्द दिलेले आहेत. साम्राज्य, समाजसेवक, संगीत, पश्चिम, शिक्षक, राष्ट्रीय, पृथ्वी, दिल्ली, पराक्रम, सैनिक. कोणतेही तुम्ही 10 शब्द इथे लिहू शकता, परंतु शिक्षक जे शब्द सांगतील तेच इथे लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 खाली दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थाचा शब्द लिहा. अन्याय, न्याय, पारतंत्र्य, स्वातंत्र्य. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. ब प्रश्न, समूहदर्शक शब्द लिही. जसे फुलांचा गुच्छ, त्याप्रमाणे द्राक्षांचा घोस, धान्याची रास. क प्रश्न, जुळणारा शब्द लिहायचा आहे. यमक जुळणारा शब्द जसे राणी, पाणी, त्याप्रमाणे दिवा, हिवा, गाय, साय. ड प्रश्न, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. 1 गुणासाठी प्रश्न आहे. खारुताई झाडावर सरसर चढली. ई प्रश्न, वाक्यात उपयोग करा. मनाला लागणे 1 गुण. शिक्षकांचे बोलणे अजयच्या मनाला लागले. पुढील प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेला उतारा वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. उत्तराचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. व्हिडिओ स्टॉप करून संपूर्ण उतारा वाचन करा. त्यावर आधारित खाली काही प्रश्न आहेत. रमाईंचा जन्म कोठे झाला? उत्तर, रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला. ब प्रश्न, रमाईंना लिहायला वाचायला कोणी शिकवले? रमाईंना लिहायला वाचायला डॉ. आंबेडकरांनी शिकवले. क प्रश्न, उतार्यात आलेला गरीब या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याला गोल करा. 1 गुणासाठी प्रश्न आहे. श्रीमंत या शब्दाला गोल करायचा आहे. ड प्रश्न, रमाबाईंचे पूर्ण नाव लिहा. रमाबाई भीमराव आंबेडकर. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील शब्दांना समानार्थाचे शब्द लिहा. दोस्त, मित्र, सूर्य, भास्कर, रवी, दिनकर. कोणताही शब्द तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 4, खालील चित्र बघ व वर्णन कर. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. दिलेल्या चित्राचं वर्णन इथे बाजूला लिहून दिलेलं आहे. चित्रात एक मुलगा आणि एक वृद्ध माणूस रस्त्यावर चालत आहेत. मुलगा शाळेच्या गणवेशात आहे. त्याच्याकडे आजोबा वृद्ध एक पाकीट देत आहेत. याप्रमाणे तुम्ही कल्पना करून वर्णन लिहू शकता. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5, विरामचिन्हे देऊन वाक्य पुन्हा लिही. बापरे केवढा मोठा साप तो. बापरे उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. केवढा मोठा साप तो. ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चित्र बघ आणि उत्तरे लिही. सिग्नलमध्ये हिरवा रंग काय दर्शवते? पुढे जा. वाहने थांबण्यासाठी खांबावर कोणता सिग्नल लागतो? लाल सिग्नल लागतो. पुढचा प्रश्न, तुला माहीत असलेल्या सणांची नावे लिही. तुला सर्वात जास्त कोणता सण आवडतो? दिवाळी, नाताळ, होळी, मकर संक्रांत, बैलपोळा, दसरा. माझा सर्वात जास्त आवडता सण दिवाळी आहे. प्रश्न क्रमांक 6 कवितेच्या ओळी पूर्ण करा. 2 गुण. सुट्टीच्या दिवसात वाटते कुशाल आकाशात उडावे. इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे. ब प्रश्न, खाली दिलेल्या विषयावर 4 ते 5 वाक्ये माहिती लिही. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. माझे आई या विषयावर माहिती लिहित असताना आईचे नाव लिहायचं आहे. आईचे वय लिहायचं आहे. आई काम कोणते करते? आई घरातील कामे कोणती करते? आई तुमच्यासाठी काय करते? या मुद्द्यांच्या आधारावर आईची माहिती लिहायची आहे. आईला आवडणाऱ्या गोष्टींची नावे लिहा. आईला कोणता छंद आहे त्याविषयी माहिती लिहा.
अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 2026 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत.